नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकसभेच्या महासंग्रामात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. खरं तर आज ठिकठिकाणी महाराष्ट्रात आपल्याला मेगा रॅलीज बघायला मिळाल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी, आणि त्यासाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ हे सुद्धा महाराष्ट्रात आलेले आपल्याला बघायला मिळालं. शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाकरेंचे खासदार संजय राऊत अशी राज्यातल्या सगळ्याच बड्या नेत्यांची फौजही भर उन्हात प्रचाराच्या सभा गाजवत आहेत. पण उन्हाच्या अल्टिमेट मध्ये गाजणाऱ्या सभांपेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती एका अशा अल्टिमेटमची, ज्यावरून महाविकास आघाडी दिशा ठरवणार आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एकजूट संकटात आली आहे. त्यात सांगलीच्या जागेचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीये. आज उद्या म्हणत गेल्या 3 आठवड्यांपासून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झालाय. तोच संघर्ष दिल्ली दरबारीही पोहोचलाय आणि आता त्याच संघर्षावर उद्यापर्यंत तोडगा काढावा असा अल्टिमेटमच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिलाय असं म्हणावं लागेल. कारण उद्याच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. त्यात तिन्ही पक्षांना एकजूट दाखवावीच लागेल, उमेदवार जाहीर करावे लागतील आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न तुम्हाला सांगते. उद्या गुढीपाडव्याला महाविकास आघाडीची महापत्रकार परिषद, सांगलीसह सगळेच वाद सुटतील असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? ज्यांच्या उमेदवारीनंतर सांगलीतला तिढा सुरू झालाय तेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आपल्या सोबत काही मिनिटांमध्ये असणार आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्रश्न जरी महाविकास आघाडीमधल्या बिघाडीचा असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांना तसं वाटत नाही. बिघाडी महायुतीत असल्याचा टोला लगवताना त्यांचं अजून जागा वाटपच झालं नसल्याची टीका केली. तसंच महाविकास आघाडीमध्ये ऑल वेल नसतं तर उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडी नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद तरी झाली असती का, या शब्दात राऊतांनी आघाडीची बाजू मांडली. पाहुयात काय म्हणालेत संजय राऊत. की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत. कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही. आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं. मग समजूत काढली जाते, त्यातून मार्ग निघतो. नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. खरं तर संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत जी वक्तव्य केली त्यानंतर त्यांना आंबेडकरांनी थेट खोटारडा म्हटले. आता परत संजय राऊत एकीचा सूर लावत असताना काँग्रेस नेते आणि इच्छुक मात्र वेगळे सूर आळवू लागलेत, तेही सांगली भिवंडीवरून, मुख्यतः सांगलीवरूनच. आजच निर्णय फायनल करावा लागणार असं म्हणताना इतर वेळी फारसे भाष्य मीडियासमोर न करणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी पुन्हा सांगलीवर दावा केलाय. ठाकरेंचे चंद्रहार पाटील सांगलीच्या आखाड्यात उतरले असताना विशाल पाटील ही उमेदवारीसाठी शड्डू ठोकून आहेत. विश्वजित कदमही विशाल पाटलांसाठी जीवाचं रान करताय.
पण संजय राऊतांनी विश्वजित कदम भाजपच्या दिशेने तर जात नाहीत असा संशय व्यक्त केला होता. त्यावर आज विशाल पाटलांनी उत्तर दिलंय. सांगलीचा जागेचा आग्रह आमचा आहेच आहे. आघाडीची काही बिघाडी होणार नाही, समजून एकमेकाला घ्यावं लागेल, त्यांनी समजून घ्यावं अशीच आमची फक्त आग्रह आहे. शेवटी निर्णय तर दिल्लीमध्ये आमचे श्रेष्ठी बसतील, स्वतः ते संवाद साधतील शिवसेनेबरोबर आणि शेवटी आज तो निर्णय आम्हाला करावा लागणार आहे. ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल, ते आमच्या बाजूनेच होईल. विश्वजित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत, फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं, आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल. त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना, शिवसेनेचा करत असताना, राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचं करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सध्या नाराजीचे सूर असले तरी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केलाय. जो काही जागांचा तिढा आहे, सांगली आहे, भिवंडी आहे, याचं काय झालं? तिढा सुटल्याशिवाय पत्रकार परिषद झालीच नसती. आधीच तारीख ठरली होती, पण त्यावेळेला प्रलंबित होतं म्हणून झाली नव्हती. आता होती आहे याचा अर्थ सगळे प्रश्न सुटले असतील किंवा आज संध्याकाळपर्यंत सुटतील. सांगलीचा प्रश्न सुटला, प्रश्नाचा निकाल लागेल. तर कसा सुटेल, काय सुटेल, तो उद्या ऐका तुम्ही काय होतं. सर्व प्रश्न सुटले असतील किंवा आज संध्याकाळपर्यंत सुटतील. महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नसल्यावरून आता महायुतीनंही टीका करण्यास सुरुवात केली आहे. उद्या होणाऱ्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बंडखोरीची भाषा ऐकायला मिळेल असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी लगावलाय. महाविकास आघाडीची उद्या त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स आहे, परंतु उबाठा गटाच्या प्रवक्त्यांनी ज्या पद्धतीने आज प्रेसमध्ये सांगितलंय त्याचा अर्थ असा होतो, उद्या नाना पटोलेला त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नो एंट्री आहे. उद्या प्रेस कॉन्फरन्स जरी असली तरी त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची जी काही भाषा आहे ती वापरली जाणार आहे आणि ही महायुती आघाडी उद्या तुटल्याची घोषणा कदाचित बाहेर प्रेसमध्ये नव्हे तर बाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांच्या आघाडीमध्ये केवळ जागांचाच तिढा आहे असं नाही, तर जाहीर केलेल्या उमेदवारांवर होणारे आरोपही अडचणी वाढवत आहेत. उत्तर पश्चिम मधून उमेदवारी जाहीर झालेले ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तीकर आज ईडी ऑफिसमध्ये पोहोचले. कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे आणि या खिचडी घोटाळ्याच्या आरोपांची शीत संजय राऊतांवर देखील उडू लागली आहे. नुकतेच काँग्रेसमधून बाहेर पडलेले नाराज संजय निरुपम काही थांबतच नाही आहेत. आज परत एकदा पत्रकार परिषद घेऊन संजय निरुपम यांनी संजय राऊतांवर याच खिचडी घोटाळ्यात अतिशय गंभीर आरोप केलेत. तसंच या प्रकरणात निरुपमांनी राऊतांच्या कुटुंबियांचाही सहभाग असल्याचा दावा केलाय. ते पाहूयात. महाराष्ट्रात खिचडी घोटाळा गेला कित्येक दिवसापासून गाजत आहे. आमच्या विभागाचा जो शिवसेना उबाठाचा जो उमेदवार आहे तो स्वतः खिचडी चोर आहे. खिचडी स्कॅमचे जो किंग पिन आणि सूत्रधार आहेत ते उबाठाचे प्रवक्ता स्वतः संजय राऊत आहेत. स्वतः संजय राऊतनी घोटाळा करण्यासाठी स्वतःची मिसेस, त्यांची बायको, त्यांची मुली आणि त्यांची भावाचा उपयोग केलेला आहे. त्यांची मुली विदिता संजय राऊत त्यांच्या अकाउंटमध्ये सह्याद्री रिफ्रेशमेंट तर्फे 29 मे 2020 ला 3,50,000चा एक पेमेंट आहे. 26 जून 2020 ला 5 लाख रुपयाचा दुसरा पेमेंट आहे. 7 ऑगस्ट 2020 ला 1.25 लाखचा एक पेमेंट आहे.
आणि 20 ऑगस्ट 2020 ला 3 लाखचा एक पेमेंट आहे. संजय राऊतनी स्वतःसाठी दलाली खाण्यासाठी मुलीचा उपयोग केला. तो एकदम अनैतिक आणि निकृष्ट कृत्य आहे, मी असा सांगतो. अजून तरी संजय राऊत यांची या आरोपांवर कुठलीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाहीये. पण केवळ नाराजच राऊतांवर आरोप करतायत असं नाही, तर एकेकाळचे मित्र पक्षातील साथीदार राहिलेले आणि आता भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाणांनी देखील संजय राऊतांवर तोंडसूक घेतलंय. प्रशंसा कारण मी त्यांच्याकडून माझं प्रशंसनीकरण अपेक्षितच नाहीये. त्यांनी फक्त माझ्यावर बोलण्यापेक्षा नानांच्याच उत्तराला प्रश्न उत्तर जास्त अधिक चांगलं व्हायचं वाटतं मला. महाराष्ट्रातले मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत की ज्यांना कुठलं राजकीय लेबल नाही आहे आणि म्हणून त्यांची विश्वासार्हता आहे. त्यामुळे त्यांना कोणाची मतं मागायची नाहीत. त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे आणि माझं व्यक्तिशः त्यांना समर्थन मी दिलेलंच आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी जाहीर भूमिका आहे. अगोदरही होती ना, आज तीच माझी कायम आहे आणि मी ते जाहीर बोलतोच आहे ना. खरं तर काँग्रेसचा भिवंडीचा वाद हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आहे, पण तिकडे पवार मात्र आज बारामती दौऱ्यावर होते. बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांचा त्यांनी दौरा केला. पवारांनी या दौऱ्यात त्यांना चाणाक्ष नेता का म्हटले जाते याचे दर्शन परत एकदा करवले. कधी लोकांचे मुद्दे घेऊन, तर कधी आधीची जवळीक दर्शवत, कधी लोकांना मैत्रीपूर्ण सल्ला देत, तर कधी भावनिक होऊन शरद पवारांनी या पट्ट्यात लोकांना आपल्याकडे खेचण्याचा म्हणजेच पर्यायानं सुप्रिया सुळेंकडे मतदार वळवण्यासाठी प्रयत्न केले. सुप्याकडे जाताना शेतीची पाहणी केली. उंडवडी कडेपठार गावात शरद पवारांवर JCBच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली. उंडवडी इथला कार्यक्रम आटोपून सुप्याकडे जाताना वाटेत प्रत्येक गावात शरद पवारांचं जोरदार स्वागत केलं गेलं. या दौऱ्यात ठिकठिकाणी थांबून पवारांनी जिव्हाळा असणारी जुनी जाणती माणसांची खास भेट घेत मार्गक्रमण केले. पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मतदान करा असा दबाव टाकला जाईल अशी भीती गावकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यक्त केली. त्यांचा रोख गेल्या लोकसभेला व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपकडे होता, ज्यात सुप्रिया सुळेंना मतं द्यावी यासाठी अजितदादांनी काही गावकऱ्यांना पाण्यावरून कथित धमकी दिली होती. अशा दबावाला बळी न पडण्याचं आवाहन ही शरद पवारांनी आपल्या भाषणात केलं. गेले 20 वर्ष मी एक निकाल घेतला. मी निकाल हा घेतला असा नव्या पिढीच्या हातात द्या. मी नव्या पिढीच्या हातात दिलं, पण ज्यांच्या हातात काम दिलं त्यांनी काय दिलं लावले मला माहिती नाही. आता मला ऐकायला लागते, मला गाईच्या ठिकाणी ऐकायला लागते की हे काम झालं नाही, इथं पाण्याचं दुखणं, तिथंचे दुखणं. ते ठीक आहे, जे झालं हे झालं. मला कोणाला टीका करायची नाही, मला दुरुस्त करायचं आहे. माझ्याकडे चिठ्ठी अशी आली की तुम्हाला जाणा योजनेचं पाणी हवं असेल तर घड्याळाला मत द्या, नाही तर तुम्हाला पाणी मिळणार नाही. कारखान्याला ऊस पाहिजे असेल, जायचं असेल तर तुम्ही मताचा निकाल घ्या. गावाची विकास कामं बंद होतील असा दबाव आमच्या येतो. असं आहे की जे दबाव देतात आणतात, दम देतात, त्यांना माहिती नाही त्यांना त्या जागेवर कुणी बसवलं आणि बसवणारा मी आहे की दुरुस्त कधी तुम्ही त्याची चिंता करू नका, एवढंच त्या ठिकाणी सांगतो. जळगावमधील राजकारणात रोज नवीन घडामोडी सुरू असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपसोबत जाणार असल्यानं तिथली गणितं बदलली आहेत. खडसे राष्ट्रवादीचे आमदार, त्यांची सून रक्षा खडसे भाजपची खासदार आणि मुलगी रोहिणी खडसे शरद पवार गटाची महिला प्रदेशाध्यक्ष असं चित्र परवापर्यंत तरी होतं. खडसेंनी भाजपसोबत जाण्याचं ठरवल्यानंतर रोहिणी खडसे काय करणार असा प्रश्न होता.
मात्र आपण शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आज त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। याच भेटीनंतर रोहिणी खडसेंनी काय प्रतिक्रिया दिली आणि रावेरची उमेदवारी उद्या घोषित करणार असल्याची माहितीही दिली। आज दिवसभरात वायव्य मुंबई मतदारसंघ सुद्धा चर्चेत होता। कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांची पुन्हा ईडी चौकशी करण्यात आली आणि जवळपास 7 ते 8 तास ही चौकशी चालली। ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असं वक्तव्य अमोल कीर्तीकरांनी केलं। त्यांच्या समर्थनात ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक जमले होते। दरम्यान अमोल कीर्तीकरांच्या ईडी चौकशीचा उमेदवारीवर काहीही परिणाम होणार नाही असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। तर अमोल कीर्तीकरांवर संजय निरुपम यांनी प्रखर टीका केली। तेवढ्यावरच न थांबता संजय राऊत हे स्वतः खिचडी घोटाळ्याचे किंगपिन आहेत असा आरोपही निरुपमांनी केला आणि आपण ते सुद्धा ऐकलं। आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे, जो आम्ही आज तुम्हाला विचारला होता। त्या प्रश्नावरील तुमच्या सविस्तर प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर। आजचा आपला प्रश्न होता, उद्या गुढीपाडव्याला महाविकास आघाडीची महापत्रकार परिषद, सांगलीसह सगळेच वाद सुटतील असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया। एक्सवरून दयानंद गौडगाव, आज प्रत्येक पक्षाची अडकून पडल्यासारखी स्थिती आहे, एकाला उमेदवारी दिली की दुसरा नाराज होतो। यूट्यूबवरून हर्षल घोगडे, मवियामधला वाद अजिबात सुटणार नाही। यूट्यूबवरून विष्णू सावसे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीमधील सांगलीसह सर्व वाद सुटतील। यूट्यूबवरून आशिष मनावरे, वाद सोडवावेच लागतील, नाहीतर तिन्ही पक्षात रणकंदन माजेल। फेसबुकवरून संभाजी निवले, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मोठा करायचा असतो, त्यामुळे हे सध्या वाद सुरू आहेत। फेसबुकवरून प्रकाश म्हस्के, भाजप विरोधात लढायचं असेल तर वाद बरा नाही। फेसबुकवरून विशाल, मवियातला वाद न संपल्यास पराभव निश्चित आहे। इंस्टाग्रामवरून रामकृष्ण पांचाळ, फक्त सत्तेसाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे, त्यांना जनतेच्या अडचणींची काही देणं घेणं नाही। खरं तर सगळ्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे सांगलीत आणि सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचवर उमेदवारांवर सुरू असलेला वाद, नाराजी यासह इतर अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत सांगलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील। चंद्रहारजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये। खरं तर सगळ्यात पहिले मी आपलं अभिनंदन करते, शिवसेनेचे आपण उमेदवार आहात, कसा सुरू आहे प्रचार? अतिशय स्फूर्त प्रतिसादामध्ये प्रचार सुरू आहे। आदरणीय उद्धव साहेबांनी ज्यावेळेस 21 तारखेला मिरजमध्ये सभा घेऊन माझ्या उमेदवारीची घोषणा केली, त्यानंतर खरखर उद्धव साहेब आल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण महाविकास आघाडी व शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं। तिथून पुढे आम्ही खरखर आज 2 ते 3 तालुके अक्षरशः पूर्ण करत आणलेलं आहे की प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक गावोगावी जाऊन युवकांचे असतील, ज्येष्ठांचे असतील, सर्वांच्या भेटी घेऊन आमचे जवळजवळ 6 विधानसभा मतदारसंघापैकी जवळजवळ 2 विधानसभा मतदारसंघ पूर्ण झालेला आहे प्रचार आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचारात आम्ही आघाडी घेतलेली आहे। चंद्रहारजी, तुम्ही प्रचारात नक्कीच आघाडी घेतली, उमेदवारी घोषित होण्यात तुम्ही नक्कीच आघाडी घेतली, पण उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जेव्हा उमेदवार जाहीर होणार आहे त्यावेळेला ही उमेदवारी टिकणार आहे का? ज्या दिवशी गेल्या 21 तारखेला म्हणजे 15 दिवसापूर्वी आदरणीय उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेबांनी मिरजमध्ये येऊन माझ्या उमेदवारीची घोषणा केली, त्या दिवशी उमेदवारी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे। उमेदवारी माझी फायनल आहे, त्यात मला कुठलीही अडचण वाटत नाही। आता मी जास्तीत जास्त प्रचार करून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे उमेदवारी हा विषय माझ्यासाठी गेल्या 21 तारखेला संपलेला आहे।
पण एकंदरीत काँग्रेससाठी हा विषय मात्र संपलेला नाहीये आणि त्यामुळे सगळ्यात मोठा तिढा राज्यातला हा खरं तर तुमच्या उमेदवारीवरून आहे असं म्हणता येईल. महाविकास आघाडी टिकेल का इथपर्यंत प्रश्न जर निर्माण होत असेल तर त्यातला सर्वात आघाडीचा मतदारसंघ हा तुमचा आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व घटक पक्षांना ही जागा किंवा कुठलीही जागा आपापल्या पक्षाला मागण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष असेल त्यांच्या वतीनं ते प्रयत्न करतायत, आमच्या वतीनं आम्हीही प्रयत्न केले. पण आता महाविकास आघाडीमध्ये सर्वजण एकत्र काम करायचं असल्यामुळे हा सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला सुटलेला आहे. त्यामुळे हा उमेदवारी हा विषय आमच्यासाठी आणि मी म्हणेन महाविकास आघाडीचा सुद्धा हा संपलेला आहे विषय. पण हा विषय कधी संपला? कारण आजच बाळासाहेब थोरातांनी सुद्धा बैठक झाल्यानंतर जे काही बोलले त्यावरून अजून तरी त्यांनी सुद्धा दावा सोडलेला नाहीये सांगलीवरून. उद्या 11 वाजेपर्यंत आपण वाट बघूया. उद्या 11 वाजता सगळं चित्र महाराष्ट्राच्या समोर होईल. कुठली उमेदवारी कुणाला मिळालेली आहे त्यामुळे उद्या 11 वाजता सर्व गोष्टी क्लिअर होतील सगळ्या. खरं तर इतक्या टोकाचा विरोध तुम्हाला मित्रपक्षांकडनंच होतो आहे या उमेदवारीला. येणाऱ्या काळात प्रचार असो मतदान असो सर्व मित्रपक्ष जर एकत्र नसतील प्रचारात तर तुम्हाला असं वाटत नाही का की त्याचा त्रास तुम्हाला निवडणुकीत होईल? मला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की माझ्या उमेदवारीसाठी विरोध आहे, माझ्या उमेदवारीसाठी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. आज काँग्रेस पक्ष आग्रही आहे की ही जागा त्यांना मिळावी. ते मला विरोध करतात असं बिलकुल नाही, कारण सर्व काँग्रेस नेत्यांशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते असतील सर्वांची माझे अगदी चांगले जवळचे संबंध आहेत. मला वैयक्तिक कुणाचा विरोध नाही. ज्यांच्या त्यांच्या परीने ते प्रयत्न करतायत की ही जागा काँग्रेसला सुटावी. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले की ही जागा शिवसेनेला सुटावी आणि त्या पद्धतीने ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे. कारण मला वैयक्तिक कुणाचाही विरोध नाही. उद्या ज्यावेळेस महाविकास आघाडीची घोषणा होऊन उमेदवार म्हणून माझी ज्यावेळेस नावाची घोषणा होईल त्यावेळेस सर्व महाविकास आघाडी आम्ही एकत्र काम करू. काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील नेते सर्वजण आम्ही बैठक होऊन पुढील रणनीती आखू आपण. विशाल पाटील असो किंवा विश्वजित कदम असो आपले त्यांच्याशी संबंध कसे आहेत आणि शेवटचं त्यांच्याशी आपलं बोलणं कधी झालं? बरेच दिवसापूर्वी माझी कार्यक्रमाच्या निमित्तानं गाठ पडलेली होती. आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील, आदरणीय विशाल दादा असतील, त्यांच्याशी अगदी चांगले मित्रत्वाचे माझे संबंध आहेत दोघांच्या बरोबर. विश्वजित कदम तर त्यांच्या शेजारीच आमचं गाव आहे त्यामुळे ते आमचं वेळोवेळी आमचं भेटणं बोलणं होत असतं. अलीकडच्या काळामध्ये गेले बरेच दिवस झाले या प्रचाराच्या मुळे लवकर भेट झालेली नाही आमची, पण आता ही 2 दिवसात भेट नक्की होईल. मी स्वतः जाऊन दोघांना भेटून पुढच्या गोष्टींची चर्चा करणार आहे. जर उद्या 11 वाजता म्हणजे आपला विश्वास आत्मविश्वास मला दिसतोय, आपण प्रचाराला सुद्धा लागले आहात, पण जर उद्या आपल्या नावाच्या जागी जर ही जागा खरंच काँग्रेसला गेली तर आपली भूमिका काय असणार आहे? तेच सांगितलं मगाशी, माझ्यासाठी उमेदवारी हा विषय संपलेला आहे. ज्या दिवशी उद्धव साहेब सांगली जिल्ह्यामध्ये येऊन मिरज शहरामध्ये जी 50,000 लोकांच्या समोर माझा हात वर करून ज्यावेळेस माझी उमेदवारीची घोषणा केली त्यावेळी माझ्या मनामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये कुठलीही शंका राहिली नाही की चंद्रहार पाटील ह्या सांगली जिल्ह्याचे उमेदवार असतील. त्यामुळे मला हे उमेदवारी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. त्यामुळे मी कुठलाच तुम्हाला विचार सांगू शकत नाही की उद्या नाही झालं काय झालं, उद्या माझी नावाची घोषणा होणारच आहे. नक्कीच तुमचा आत्मविश्वास हा आम्हाला दिसतोच आहे. तुम्हाला येणाऱ्या काळासाठी, तुमच्या उमेदवारीसाठी, तुमच्या प्रचारासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. उद्या गुढीपाडव्याला महाविकास आघाडीची महापत्रकार परिषद, सांगलीसह सगळेच वाद सुटतील असं वाटतं का? एकूण 36,000 मतं यूट्यूबवर. 81% लोकांनी होय म्हटलं, 19% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,500 मतं. %70 होय म्हटलंय, 30% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं.
55% होय म्हटले, 45% नाही. एक्सवर महाराष्ट्राचा होय म्हणून कौल आहे 58%, 42% म्हटलंय नाही. शरद पवारांनी अपेक्षेप्रमाणे बारामतीचे दौरे सुरू केले आहेत. सगळा पक्ष, महत्वाची आणि कामाची माणसं अजितदादांसोबत गेल्यामुळे शरद पवार यांचा पक्ष एकखांबी तंबू झाला आहे आणि याची जाणीव 84 वर्षांच्या शरद पवारांनाही आहे. त्यामुळेच ते स्वतः मैदानात उतरून फिरत आहेत. मधल्या 15-20 वर्षात अजितदादा सर्व यंत्रणा राबवायचे, त्यामुळे शरद पवारांना बारामतीकडे कधी फारसं लक्ष द्यावं लागलं नाही. सुप्रिया सुळे आरामात 3 वेळा निवडून आल्या, पण यावेळी लढत अत्यंत कडवी असणार आहे. बारामती लोकसभेची नस माहिती असलेले अजितदादा समोर आहेत. देवेंद्र फडणवीस सारखा उत्तम संघटन कौशल्य असलेला रणनीतिकार त्यांच्या सोबत आहे. अजितदादांनी लावलेल्या, रुजवलेल्या, वाढवलेल्या राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदाराला इथे शिवसेना भाजपच्या कोर मतदाराची साथ मिळणार का, यावर बरंच काही अवलंबून आहे. आणि त्यामुळे शरद पवार सुप्रिया सुळेंसमोरील आव्हान हे अतिशय मोठं असू शकतं. या दौऱ्याच्या निमित्तानं जुनी कनेक्शन्स रिचार्ज करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. तसंच सहानुभूती मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न प्रत्येक भाषणात दिसून येत आहे. बारामतीची जनता त्यांची भावनिक साद ऐकते की अजितदादांच्या रोखठोक वृत्तीला साथ देते, याकडे सर्वांचं लक्ष असेल. बरोबर 24 तासांनंतर शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार आहे आणि त्याच मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. गेल्या काही दिवसांच्या घडामोडींचा आढावा घेतला तर लक्षात येईल की राज ठाकरे आणि महायुतीची वाढलेली जवळी, त्यातच राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन घेतलेली अमित शहांची भेट, त्याच भेटीनंतर मनसे महायुतीत सामील होणार याविषयी रंगलेल्या चर्चा, महाविकास आघाडीकडून आघाडीत सामील होण्यासाठी राज ठाकरेंना मिळालेलं निमंत्रण आणि मग चर्चा थंडवल्याच्याही बातम्या. पण यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, दिल्लीवारीनंतर माध्यमांपासून दूर राहिलेले राज ठाकरे. या सगळ्यामुळे या घडामोडींनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे महायुतीसह महाविकास आघाडीचं लक्ष लागलंय. हे सगळं असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलंय, ते आधी पाहूयात. मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत. विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासनं त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे. आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी 2014 साली मोदीजींचं एंडोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे. अर्थात त्यांचा पक्ष आहे, त्यांना निर्णय घ्यायचा आहे, पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांच्या याच वक्तव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, मनसे आणि राज ठाकरे महायुती सोबत राहतील, फडणवीसांची अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. फक्त देवेंद्र फडणवीसांनाच नाही तर महाराष्ट्रातील मनसैनिकांनाही ज्या महासभेची प्रतीक्षा आहे त्याच मेळाव्याची मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. मात्र राज ठाकरेंच्या महामेळाव्याविषयी आणखी कुतूहल निर्माण होतं, तेच त्यांच्या एका टीझरमुळे. तेच टीझर आधी पाहूयात. माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, सस्नेह जय महाराष्ट्र. सालावाद प्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे. गेले काही आठवडे आपल्या पक्षाबद्दलच्या घडवल्या गेलेल्या चर्चा
लढवले गेलेले तर्कवितर्क याकडे मी शांतपणे बघत होतो. तुम्हाला पण अनेकांनी प्रश्न विचारून मंडावून सोडलं असेल, पण आता वेळ आली आहे या सगळ्यावर तुमच्याशी बोलण्याची. नक्की काय घडलंय, नक्की काय घडतंय हे सांगण्याची. 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मनसेनं प्रदर्शित केलेल्या टीजरनुसार राज ठाकरे कोणती भूमिका घेणार हे अवघ्या काही तासांमध्ये कळेलच. तसं तर सभेचा प्रत्येक क्षण आम्ही उद्या तुमच्यापर्यंत आणणार आहोतच, पण प्रश्न हा की आजवर प्रत्येक पक्षानं आपले उमेदवार जाहीर केले, शिवाय राज ठाकरे. त्यामुळे राज नक्की काय करणार? तर आज खऱ्या अर्थानं राष्ट्रीय नेत्यांची महाराष्ट्रात लोकसभेसाठी अगदी प्युअर प्रचार सभेच्या माध्यमातून एंट्री सुद्धा झालेली आपण बघितली. एकीकडे उद्या राज ठाकरे काय बोलणार याचं कुतूहल आहे, तर दुसरीकडे प्रचार सभांमध्ये थेट मोदी महाराष्ट्रात पोचले. प्रखर हिंदुत्वाचा चेहरा बनलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सभा आज पार पडल्या. आधी मोदींच्या सभेचं विश्लेषण करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात पार पडली. सभेचे स्थान चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ. आता चंद्रपूरच का? तर हा तो मतदारसंघ आहे जिथे गेल्या खेपेला म्हणजेच 2019 साली महाराष्ट्रातून काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार विजयी झाला होता, बाळू धानोरकर, ज्यांचा नंतर दुर्दैवी मृत्यू झाला. आता इथून त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसनं खासदारकीची उमेदवारी दिली आहे. जे 2019 मध्ये झालं ते 2024 मध्ये होऊ नये म्हणून खुद्द पंतप्रधान मोदी सर्वात आधी इथे आले असे म्हणावे लागेल. भ्रष्टाचाराचा पाढा वाचत मोदींनी काँग्रेसच्या सरकारांवर घणाघात केला, तर दुसरीकडे राष्ट्रविकासापासून राम मंदिरांच्या निर्मितीपर्यंत असा विविध क्षेत्रात एनडीए सरकारमुळे देशाचा विकास कसा झाला होईल असा विश्वास मोदींनी मतदारांना दिला. या मतदारसंघात भाजपनं सुधीर मुनगंटीवारांच्या रूपानं हाय प्रोफाईल उमेदवार मैदानात उतरवलाय. मोरवा विमानतळालगतच ही सभा पार पडली आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल 10 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते उपस्थित होतेच, मात्र खरी चर्चा झाली तिथं सहभागी झालेल्या महिलांच्या संख्येची. कांग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं. अभी 2-3 दिन पहले ही कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष ने एक और बयान दिया है. उन्होंने कहा है कि मोदी देश में जहां जाता है दूसरे राज्यों में जाकर के वहां कश्मीर और आर्टिकल 370 की बातें क्यों करता है. आप मुझे बताइए, क्या ये कांग्रेस की विभाजनकारी सोच है कि नहीं है? कश्मीर हमारा है कि नहीं है? महाराष्ट्र के विकास से जुड़ा कोई भी प्रोजेक्ट देखते ही ये कहते थे कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ. जब यहां पर नए एयरपोर्ट की बात आई, इंडिया अलायंस वालों ने कहा कमीशन लाओ या काम पर ब्रेक लगाओ. इन लोगों ने जलयुक्त शिवार योजना बंद कर दी. तिकडे मोदींची सभा पार पडली तर इकडे काँग्रेसनं टीका सुद्धा केली. देशात मोदीला संपल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला, तर चंद्रपूरचा मतदार योग्य उमेदवारालाच मतदान करेल असा विश्वास चंद्रपूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केलाय. पाहूयात. शेवटी त्यांच्या पार्टीचे देखील भाजपाचे उमेदवार या ठिकाणी आहे.
मी काँग्रेसची म्हणून या ठिकाणी उमेदवार आहे. शेवटी त्यांचा लोकसभेचा उमेदवार असल्यावर ते प्रचाराला येणारच आहे. पण या भागातील जनता सुजाण आहे, जाणती आहे. त्यांना योग्य काय अयोग्य काय हे चांगलं माहीत आहे आणि आपण कोणाला निवडून पाठवायचं हे देखील जनतेला माहीत आहे. शेवटी मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाही, आता त्यांची पायाखालची वाळू भाचीभाची सरकली आहे, त्यामुळं ती जीवाचं रान करतायत सत्ता टिकवण्यासाठी, ते स्वाभाविक आहे. आणि तरीही पण जनता त्यांना स्वीकारणार नाही. कितीही सभा घेतली तरी विजय हा महाविकास आघाडी इंडियाचाच होणार आहे. आता मोदींची काही वेव राहिली नाही आणि ऐकायलासुद्धा लोक जातात, पण मतामध्ये काही परिवर्तन होत नाही. फक्त काँग्रेसच नाही तर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनीही मोदींच्या दौऱ्यावर उपरोधिक टोला हाणला. तर त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार समोर आले. दोघांमध्ये कसा रंगला सामना पाहूयात. चंद्रपूरला मोदींचा दौरा जरी असला तरी चंद्रपूरची जागा ही काँग्रेसकडे आहे आणि मागच्या वेळेला एकमेव जागा काँग्रेसनं जिंकली होती आणि मला खात्री आहे यावेळी सुद्धा काँग्रेसच्याच प्रतिभाताई धानोरकर तिथे विजयी होणार. मोदींनी आणखी तिथे 5 सभा घेतल्या पाहिजे. ठीक आहे, तो त्यांचा विषय आहे. ते मुंबईमध्ये बसून दिव्य दृष्टी आहे त्यांना. ते मुंबईमध्ये बसून सांगताय की देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरेजी होतील, तर त्यांच्या दिव्य दृष्टीला जनतेने साथ तर दिली पाहिजे ना. झालंच नाही तर आपण त्यांच्या मातोश्रीलाच एक छोटा देश आपण ते मांडतील आणि कल्पनेमध्ये आपण जसा भातुकलीचा खेळ करतो तसा भातुकलीचा खेळ करून ते पंतप्रधान हे गृहमंत्री वाटप करून घेतील. पंतप्रधान मोदींनी चंद्रपुरात सभा गाजवली तर तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा विदर्भात 3 सभांना संबोधित केलं. वर्धा, भंडारा आणि नागपुरात योगी आदित्यनाथ यांच्या झंझावाती सभा पार पडल्या. प्रत्येक सभेमध्ये योगींनी महाविकास आघाडीला टार्गेट करत देशहितासाठी मतदान करा असं जाहीर सभेतून आवाहन केलंय. त्यांनी वर्ध्यातील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्वप्न सांगितलंय, ते ऐकूयात. छत्रपति शिवाजी महाराज का तो यही सपना था और सपने को साकार करने के लिए यही हमारा हिंदवी स्वराज है. हमारा हर भारतवासी सुरक्षित होगा, हम सुरक्षित भी होंगे और समृद्धि की नई ऊंचाई को भी प्राप्त करेंगे. और उसी को प्राप्त करने के लिए आज 2024 एक अवसर फिर से हमारे पास आया है. देश की आवाज की है फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार. आता राजकीय सभा बघितल्या, वळूयात राजकीय वादाकडे. मोदी आले, योगी आले, पण महायुतीमध्ये ज्या मतदारसंघांवरून मतभेद आहेत ते अजून तरी कायमच आहेत. त्यातला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे सातारा. सुरुवातीपासून इथे काँग्रेस, नंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारकर राष्ट्रवादी पक्षाचा खासदार निवडून देत आले आहेत. इथला प्रमुख विरोधक शिवसेना पक्ष राहिला आहे. कधी 2.5-3 लाखाच्या वर मतं शिवसेनेला साताऱ्यात मिळवता आली नाहीत. पण 2019 साली नरेंद्र अण्णासाहेब पाटलांनी मात्र 4.5 लाख मतं घेतली. तरीही नरेंद्र पाटील हारले आणि तेव्हा राष्ट्रवादीकडून लढणारे उदयनराजे जिंकले. आता उदयनराजेही महायुतीत आहेत आणि नरेंद्र पाटील सुद्धा महायुतीतच. नरेंद्र पाटलांनाही साताऱ्याची उमेदवारी मिळेल अशी आस आहे. मात्र भाजपकडून उदयनराजे स्वतः रेसमध्ये उतरण्यास इच्छुक असल्यानं पाटलांचा आस्ते कदम सुरू आहे. इंटरेस्टिंग म्हणजे उमेदवारी घोषित झाली नसूनही या साताऱ्यात आज उदयनराजेंच्या प्रचारार्थ महायुतीचे 3 ठिकाणी मेळावे झाले. या मेळाव्याला सर्व प्रमुख घटक पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती दिसली. हे असताना उमेदवारी अजून जाहीर का होत नाही या प्रश्नावर खास उदयनराजे शैलीत उत्तर आले. बघूया. असेल तर काय, याद्या लग्नात सुद्धा आपण याद्या करतोच ना. ही यादी त्या यादी, ज्यावेळेस मोठं लग्न असतं त्यावेळेस त्यात अजून याद्यांना बरंच काही असतं ना, की याच्यात हे पाहिजे ते पाहिजे, हे नको ते नको.
त्यामुळं मोठ्या लग्नाच्या ह्याला मोठी यादी आणि त्यात वेळ जातोच. आता साताऱ्यातून जाऊया बारामतीत, जिथे आतापर्यंत अवकात, स्वार्थी, झुंडशाही, घराणेशाही, ब्रह्मराक्षस, विंचू, चप्पल अशी अजित पवारांविरोधात लाखोली वाहणारे, पुरंदरमधून आव्हान देणारे, बदला घेण्याची भाषा करणारे, 12 एप्रिलला 12 वाजता अर्ज भरून 12 वाजवेन अशी ललकारी देणारे, टोकाची भूमिका घेणारे शिवसेनेचे विजयबापू शिवतारे आपण पाहिले. पण 27 मार्चच्या रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार आणि शिवतारेंची भेट घडली आणि शिवतारेंनी 180 डिग्रीचा टर्न घेतला. अजित पवारांना बघून घेण्याची भाषा करणारे शिवतारे आज चक्क अजितदादांच्या पत्नी आणि बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या सोबत पाहायला मिळाले. पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या सुनेत्रा पवारांनी शिवतारेंची सासवड येथील निवासस्थानी जात भेट घेतली. यावेळी सासवडमधील जनसंवाद सभेच्या तयारीबाबत चर्चाही झाली. याच भेटीनं बारामतीमधली सुनेत्रा पवारांसमोरील एक संकट तरी खरंच कमी झालं का, हा प्रश्न आहे. शिवतारेंच्या नरमाईच्या भूमिकेमुळे सुनेत्रा पवारांसमोर आता फक्त एक आव्हान असणार आहे का, नणंद सुप्रिया सुळेंचं. पण आजच्या भेटीत शिवतारे बापू काय म्हणालेत पहा. म्हटलं ठीक आहे, अजितदादांची माझी एकदा दुश्मनी पाहिली, आता दोस्ती बघा. त्याच्यावरून अख्खं आज महायुती म्हटलं की सर्वांच्या समोरचा कुतूहलाचा एकच विषय आहे, तो म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची भूमिका. राज ठाकरे नक्की उद्या काय जाहीर करणार आणि त्यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही प्रतिक्रिया काय दिल्यात त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. मनसे आणि राज ठाकरे महायुती सोबत राहतील, फडणवीसांची अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. यूट्यूबवरून सहेर पाटील, राज ठाकरे कुणाही सोबत गेले तरी कुणाचा काहीच फायदा होणार नाही. यूट्यूबवरून विष्णू पाटील, जर मनसे सत्ताधारी पक्षासोबत गेले तर शिल्लक आहे तो पक्षही संपून जाईल. यूट्यूबवरून प्रणव राजपूत, मनसे भाजप सोबत राहील आणि 2 ते 3 जागा घेईल. फेसबुकवरून विठ्ठल माने, ही रेल्वे स्टेशन चुकलेली आहे. फेसबुकवरून निलेश निमसे, मनसेची भाजप सोबत बोलणी पूर्ण झाली आहे, आता फक्त घोषणा बाकी आहे. इंस्टाग्रामवरून हर्षल चव्हाण, मनसे हा लाचार नाही, विचारांचा पक्ष आहे. इंस्टाग्रामवरून मेघा उज्ज्वल कुमार, मनसेला सोबत घेतल्यानं भाजपाला विशेष फायदा होणार नाही. मनसे आणि महायुती संदर्भातील प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आणि परत एकदा आजचा प्रश्न पहिले बघूया. मनसे आणि राज ठाकरे महायुती सोबत राहतील, फडणवीसांची अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण 46,000 मतं. 32% होय म्हटलंय, 68% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 56% होय म्हटलंय, 44% नाही. फेसबुकवर 33% होय म्हटलंय, 67% नाही. एक्सवर 51% होय म्हटलंय, 49% नाही. बाळासाहेबांनंतर त्यांच्या इतका प्रभावी वक्ता म्हणून राज ठाकरेंनी आपली ओळख निर्माण केली आहे. पण उद्याची सभा ही फक्त वक्ता म्हणून नाही तर भूमिका म्हणून महत्वाची असणार आहे. ते उद्या गुढीपाडव्याला शिवाजी पार्कात बोलायला उभे राहतील तेव्हा मनसैनिकांप्रमाणेच महाराष्ट्राचे आणि देशाचे डोळे आणि कान राज ठाकरेंच्या दिशेला असतील.
त्यातच आज महायुतीतील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युती संदर्भात संकेत दिले आहेत. सध्याच्या राजकारणात मनसेची भूमिका काय? मनसे महायुतीत सहभागी होणार का? मनसे लोकसभेत उमेदवार उतरवणार का? उतरवलं तर चिन्ह काय असणार? स्वतःचं की महायुतीतील एखाद्या पक्षाचं? की उमेदवार न देता 2014 सारखा फक्त भाजप किंवा महायुतीचा प्रचार करणार? युती संदर्भात आतापर्यंत काय घडलं आणि पुढे काय होणार? मनसे कोणते नवीन मुद्दे हाती घेणार? आपली प्रखर हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे परत स्पष्टपणे अधोरेखित करणार का? मनसेची पुढची वाटचाल कशी असणार? राजकारणात मनसे कोणती नवी दिशा घेणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं उद्या संध्याकाळी राज ठाकरे आपल्या भाषणातून देतील अशी अपेक्षा केली जात आहे. आणि या बाबतीतील प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत एबीपी माझा आणणार आहे. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आता घेऊयात एक छोटा ब्रेक नंतर पाहणार आहोत एक क्राईम स्टोरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.